हाय, हॅलो, नमस्ते. मी आहे मोहिनी देसाई आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये द फॅसिनेटिंग वुमन. आजचा व्लॉग बनवण्याचं एक खास कारण आहे. कारण की आज माझ्या नाटकाचा 9वा प्रयोग आहे. आमच्या नाटकाचं नाव आहे एक नातं असंही. आज आमचा प्रयोग आहे झवेरबेन पोपटलाल सभागृह घाटकोपरला. तर म्हटले 8 प्रयोग गेले, मी काही व्लॉग बनवला नाही नाटकाचा. खूप धावपळीत जावं लागायचं. आताही धावपळीतच जाते. आय होप मला लेट होणार नाही. पण म्हटलं ॲटलीस्ट एक व्लॉग बनवू, की आमच्या नाटकाचा सेट कसा आहे किंवा आमचं नाटक कसं आहे, लोकांच्या प्रतिक्रिया कशा येतात, ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल. ठीक आहे? हाय, तर अशा प्रकारे आता आमचा शो सुरू होणार आहे. पहिली बेल झालेली आहे आणि हे आता तुम्हाला कसं दाखवू मी. एक फोटो निघतोय, सॉरी, जाऊ दे. तर ही आहे आमची मेकअप रूम आणि टाडा! ही आहे आमची काव्या. हे पकड बाई तुझ्यासाठी. हॅलो, हाय. तर ही आहे आपली मृण्मयी सुपल. तुम्ही ओळखतच असाल हिला नक्कीच. आणि आमच्या नाटकामध्ये हे लीड कॅरेक्टर करते काव्या नावाचं. कसं वाटतंय तुला? खूप खूप एक्सायटेड आहे मी या प्रयोगासाठी. जसे आधी जेवढे पण प्रयोग झाले त्या प्रयोगांसाठी मी एक्सायटेड होते, तशीच या प्रयोगासाठी पण खूप एक्सायटेड आहे. आणि माझ्यासोबत काम करून कसं वाटतं सांग पटकन. तुझ्यासोबत काम करून एकदम मस्त वाटतंय. खूप खूप गोष्टी मला तुझ्याकडून शिकायला मिळतात आहे आणि अजून पुढे शिकत राहणार आहे, कारण ऑफकोर्स तुला खूप जास्त एक्सपिरियन्स आहे थिएटर मधला. पण तुलाही खूप एक्सपिरियन्स आहे. येस येस. पण रंगमंचावर काम कसं करायचं किंवा आवाज पोटातून कसा काढायचा हे मी मोहिनीकडून शिकते अजूनही. सो येस, मला खूप मजा येते तुझ्यासोबत काम करायला. तर ही आहे आपली काव्या देशमुख. धन्यवाद मृण्मयी सुपर. आणि तर आता मी ना माझं हे सामान जे आहे, प्रॉपर्टी असू दे, ज्वेलरी असू दे किंवा काही असू दे, बॅक स्टेजला ठेवायला चालली आहे. कारण की आता आम्हाला तिथल्या तिथे सगळं चेंज करावं लागतं किंवा तिथे इथे आम्हाला स्टेजवरती चेंजिंग रूम आहे. लगेच पटपट एका प्रवेशानंतर दुसरा प्रवेश सुरू होतो. तर तिथून ग्रीन रूममध्ये यायचं आणि मग चेंज करायचं म्हणजे खूप जास्त वेळ जातो आणि त्याच्यामध्ये जर आमची एंट्री मिस झाली तर अवघड होईल. म्हणून आम्ही सगळं सामान आमचं जे काय आहे तिथे बॅक स्टेजला ठेवतो. तर तिथेच जाईल. आणि आता ऑलरेडी प्रयोगाची 2री घंटा झालेली आहे आणि त्याआधीच मी सगळं माझी प्रॉपर्टीज, माझे कॉस्ट्युम्स किंवा एंट्री एक्झिट सगळे चेक करून इथं स्टेजवर आलेली आहे, जिथं आम्ही ओम लावतोय. आणि यानंतर आम्ही स्टेजची पूजा करतोय, आम्ही प्रार्थना घेतली आणि यानंतर आम्ही करतोय प्रयोग सुरू. तर प्रयोगामधले काही ग्लिम्सेस एकदम छोटे छोटे, जसे की माझी ही पहिली एंट्री, याचा मी काही सीन्स तुमच्यासाठी अपलोड करते, तर प्लीज बघा. हो ना, बाजूला आली सकाळी सकाळी तोंड घेऊ. पोलीस काय म्हणाली? आली सकाळी सकाळी तोंड घेऊन म्हणे. असं बोलायचं असतं का? तू ना तू भाजी डाळ करून ठेवलंस तिच्या ना, म्हणून इथं तिला बोलायला सुचतं. तन्वी आता तू शांत हो. हे बघ, लहान आहे ती, नको लक्ष देऊस तिच्याकडे. ती लहान आहे बाबा, तिचं ऐकून घ्यायचं सगळं. आम्ही काहीच बोलायचं नाही. तिला तोंडाने येईल ते बोलेल ती, पण मी काहीच नाही. मी सगळं समजून घ्यायचं आहे ना. तुझंच ऐकायचं, तिचं आता तू ऐकायचं. सुद्धा सुरू करू नकोस. माझ्याशिवाय तू आणलं की जरा मिस्टर आणि घे. अशीच गाडी दिवस मध्ये मागे होती. बस 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 बस. कंडक्टर कमी त्या पॅसेंजरला बाहेर काढ. आणि हे आहे आमचं नाटक संपल्यानंतरचं दृश्य. खूप सुंदर नाटक आहे, पाहण्यासारखं नाटक आहे. सध्याच्या युगात जे चाललंय त्याविषयी मांडलेलं आहे. छान नाटक होतं, आम्हाला खूप आवडलं. अगदी ऑरिजिनल वाटलं, असं नाटक सारखं नाही वाटलं. पात्र सगळे अप्रतिम होते, सगळ्यांचं कॅरेक्टर्स खूप चांगले होते. त्यांचं सब्जेक्ट आणि जे काही त्यांना सगळ्यांना दाखवायचं होतं
जे काही त्यांचा स्क्रिप्ट थ्रू ते खूप लोकांपर्यंत पोहोचलं असेल असं मला वाटतं. थँक्यू. तर अशा पद्धतीने ना आमचा शो झालेला आहे आणि खरं सांगू खूप लेट झाला आहे. आत्ता वाजलेत 11:15 आणि मला 11:45ची मेट्रो पकडायची, त्यामुळे मला नंतर कोणालाही भेटता आलेलं नाही आहे, कोणाशी काही बोलता आलेलं नाही आहे किंवा काहीच नाही करता आलं आहे. ठीक आहे, एनिवेज तुम्ही सांगा मला आजच्या आमच्या शोचे जे काही मी क्लिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत किंवा जे काही सांगितलं तुम्हाला कसं वाटलं प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि पुढच्या शोचा मी ट्राय करेन की फुल डिटेलमध्ये व्लॉग बनवता येईल. खूप खूप धन्यवाद. चलो बाय, थँक्यू.